Write down the examples as 10, 11, 12, and 13. In today's session, we are going to solve these examples. Noise is disturbing. I don't know who noise. Okay, ठीक है. हाँ. चलो होता है का बघा. झालंय लिहून की मला सांगा. So that 4 पैकी एखादं मी एक्झाम्पल सॉल्व्ह करणे उरलेलं तुम्ही सॉल्व्ह करायचे. हां. जसं जसं पुढे जाणार आहे तसे तसे मी सॉल्व्ह करायचं कमी होणार आहे कारण एक्झाम तुम्हाला द्यायची. त्याच्यामुळे एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करत जाईन. त्यापैकी एक मला सांगायचं उरलेलं 1 बाय 1 एक सॉल्व्ह करायचं. झालं सर. सगळे एक्झाम्पल लिहून घेतले का सर्वांनी? हा. येस सर. मी कुठला एक्झाम्पल नंबर सॉल्व्ह करायचा आहे? Which example number that is supposed to solve? 13, 11. 13 or 11? Okay, I will go with the 11. Okay, example number 11 I am going to solve, and remaining 10, 12 and 13 you are supposed to be solved. Okay, now I will share my whiteboard now. Everyone have written the examples from boys side? Yes Reply. sir. From boys side? Yes, sir. Everyone Yes, have sir. Yes, okay. Now I will shift to my whiteboard. Yes. Now board is visible, huh? Yes, sir. I will divide the board now. Okay. Now I will consider example. Example number I thought 11, no? Example number 11. Example number 11. Let matrix A is equal to. What is the matrix A? First is 2. Next. -1. -1. Yes. 3, 4. 3, 4. Okay. Let me. 0, 3, 4. 1. 0, 3, 4. 3, 4, 1. 2, 3, 7, 4. 2, 3, 7, 4. 2, 5, 2, 11. 5, 11, 6. 11, 6. 6. Okay. 1 minute. 1 minute. Okay.
हम्म, वन मिनिट. ठीक आहे. मी सॉल्व्ह करायला स्टार्ट करू एक्झाम्पल. Yes, sir. हा, इनिशियल स्टेप्स आपल्याला माहिती आहेत. फर्स्ट लिडिंग इलेमेंट 1 करावा लागेल आपला. हा इलेमेंट आपल्याला 1 करावा लागेल. We have to make the element 1 by using suitable row and column transformation. C1/2. Okay. 1/2. C1/2 will be the C2 correct. interchange Got it. C1. C1 C2 plus interchange C1 with minus. C1 plus C2. C1 plus गुड. 3 झाले ऑपरेशन्स. टोटल 3 ऑपरेशन सांगितले. तिन्ही पैकी बेस्ट होता तो फर्स्ट आलेला. मला वाटतो तुमचा वाटण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला जो सोपा वाटतो तो. द फर्स्ट ऑप्शन इज व्हेरी इझी. That is divide. C1/2. C1/2 will be the good one. Okay. By C1/2. Okay. Calculation part. It is 1 minus 1, 3, 4. That is 0, 1, 1. We are dividing the first column by 2. That's why. Next, आवाज येतो कोणाचा तरी. Mute yourself so that the voice will not disturb us. Okay. Next, हा leading element 1 झाला. Next, below of this leading element, make these elements 0 by using R1. first row. By using R1 first row. That is by transformation. R2 ला 0 करायची गरज नाही. Already 0 आहे. R3 minus R3 minus R1. R4 And minus R4 minus R1. Yes. आणि इथपर्यंत जर ट्रान्सफॉर्मेशन जर करेक्ट असेल तर रँक आपल्याला इथंच समजते साधारण किती येणार आहे आयडिया. ओके. हा 0, नो चेंज इन सेकंड रो. हा 0 आला. दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. 3 plus 1 4. 7 minus 3. 3. बरोबर का? 4. 4. 4. 4. And the 4 minus 4 0. 0. Last row 5 plus 1. 6. हा 11. 11 minus 3. 8. बरोबर का? 8. And 6 minus 4. 2. रँक 2 तरी असणार. हे फिक्स. 3 हा? rank. हा 3 किंवा 4 2 Three येणार नाही. येते. हे फिक्स झालं. ओके. बघूया. गेसेस करायचं नाही बरं का. जे येतात ज्यांना गेसेस करायचे ते करू द्या. Solve आपण केले, सॉल्व्ह sir. करायचं एक्झाम्पल. हा हा Solve नाही, करूनच काय. दुसऱ्याला सांगतोय. पोरं परत इथे विचार करत बसतील बसतील परत म्हणून सांगतो. दुसरं काही नाही. मी असंच गेस करतो बरं का. तुम्ही गेस करायची गरज नाहीये. सॉल्व्ह करायचं आपल्याला गेस करण्यासाठी पेपर नसतो आपला. सॉल्व्ह करायचं असतं आपल्याला. ओके. इट इज 2. हा. आता जाऊया पुढे. आता ही माझी पहिली स्टेप कंप्लीट झाली. नाही अजून नाही झालेली. त्यामुळे मी निळच पेन यूज करतो. 30 शाई ठेवतो. नेक्स्ट. नाव आय हॅव टू मेक दीज रो एलिमेंट्स. फर्स्ट रो एलिमेंट्स 0. बरोबर आहे. बाय युझिंग C1. बाय युझिंग C1. ट्रान्सफॉर्मेशन असतील बाय. येस. C2 plus C1. येस. नेक्स्ट. C3 minus thrice C1. नेक्स्ट. C4 minus 4 C1. 4 C1. प्रत्येकाने रिप्लाय द्यायचा बरं का. त्यांनी एकटेच आन्सर द्यावा असं काही नाही. 1 0 0 0. नेक्स्ट. पुढे काय सांगितलं होतं. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन नो चेंज. राईट ऑन ॲज इट इज. 3 3 4 1 3 4 1 4 4 0 0. 4 4 0 6 6 8 2. 8 2. नेक्स्ट. पुढे काय करायचंय. नाव मेक दिस एलिमेंट 1. 1. ट्रान्सफॉर्मेशन.
C2 interchange to C4. येस गुड. C2 इंटरचेंज विथ C4. C4. याचा फायदा काय होतो, इथं खालचा पण 0 आहे बघा, तर एक रो ट्रान्सफॉर्मेशन कमी होईल, आणि जेवढे रो ट्रान्सफॉर्मेशन कमी होतील तेवढं चांगलं आहे. कमी कॅल्क्युलेशन चुकणार कमी. ओके 1 0 2 and this one 4 4 8 4 4 8 3 4 6. 6. हा 1 आला. नेक्स्ट मेक बिलो ऑफ दिस डायगोनल एलिमेंट 0 बाय युजिंग R2. R4 R4 minus minus 2 R4 R2. minus गुड. एकच येईल R3 0. ओके इक्विव्हॅलंट साइन. R2 नसतंय द्रव सर काय तर. One minute. One minute. One minute. तेच की ह्याच्यावरती पण होतं. मोजणं नाही जमत आपल्याला इथे. हा मोजणं थोडा त्रास होतो असं. हे लिहिताना वगैरे त्रास होत असेल मग. ह्याच्यावरती असं इथं का देतो आपण? ओके 2 times R2. हा आता बघा R3 0 असल्यामुळे तो कन्सिडर होणार नाही. आता बघा हा आला 1 4 3 ऍज इट इज. लास्ट 0 0 4 4. 4 आता लास्ट 2 मध्ये चेंज. 4 हा 0 0 8 8 minus 8 बरोबर का 0. 6 minus 6 0. रँक 3 येते फिक्स. रँक विल बी 3 द करेक्ट वन. ओके नाव बाय. आता काय करायला लागेल, रोचे एलिमेंट 0 करा R2 चे बाय युजिंग C2. column transformation. हा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. दॅट इज C3 minus C4 4 C2 C2 and C4 minus C4 minus 3 C2. equivalent sign. 1 0 0 0 0 1 0 0 आणि लास्ट आला 0 0 4 4 0 0 0 0. ओके हे आलं खाली, इथे आलं. ठीक आहे बाय. आता काय करावं लागेल, तिसरा C3 डायगोनल 1 C3 divided by 4. C3 divided by 4 or R3 divided by 4 पण ओके, काय इश्यू नाही. हां. काय इलेमेंटच कमी राहिले त्याच्यामुळे लय विचार करायचा नाही. खालचा रो 0 आहे ना, कॅल्क्युलेशन जाणारच नाहीत खाली. C3 minus C4 केल्यावर C3 minus C4 केलं की मग तिकडचा एलिमेंट 0 होतं. आपला 1 करावं लागणार, 1 करायचं ना. तुम्ही C4 minus C3 याला 0 करून मग इकडच्याला 1 केलं तरी चालेल, काय इश्यू नाही. मग तुम्हाला तो 4 इकडे इंटरचेंज करून तिसऱ्या डायगोनलच्या पोझिशनला आला लागेल, मग त्याला 1 करावं लागेल. ओके येतं का लक्षात. त्यामुळं ह्याला C3 डिवाइड 4 केलं की हा 1 येतो, हा 4 राहतो, हा 0 0 0 0. नेक्स्ट बाय C4 divided. ए C4 मायनस minus 4 4 times C3. 4 times C3. This is 1 0 0 0. Next 0 1 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 आणि हा लास्ट रो 0 ऍज इट इज. देअरफॉर मॅट्रिक्स आपला कसा आला बघा, 1 0 0 0 0 1 0 1 0 0 0 0 0. ओके हा मॅट्रिक्स. जर सपोज करा हा मधला जो 0 0 आला शेवटी खालचा चुकून जर मध्येच आला, मग सपोज इथे मी इथे कॅल्क्युलेशन केलं पहिल्या स्टेपला आणि तिथंच मध्ये कुठला तर रो 0 झाला, तर लगेच शिफ्ट करायचं ऍट द बॉटम. 0 शुड बी प्रेझेंट, 0 रो शुड बी प्रेझेंट ऍट द बॉटम ऑफ द मॅट्रिक्स. लक्षात ठेवा, जर कुठला 0 रो आला मध्येच तर खाली शिफ्ट करायचं, कारण ते सोपं झालं, त्याच्याशी आपल्याला खेळायचं नाही, काहीच करायचं त्यासोबत. त्यामुळे तो शिफ्ट खाली करायचं कधी पण, म्हणजे परत कन्फ्युजन होणार नाही. येतं का लक्षात. जर कुठला रो 0 झाला, 4 इलेमेंट,
शिफ्ट दॅट रो टू द बॉटम ऑफ दॅट मॅट्रिक्स. ओके, म्हणजे मधून मधून कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, ए बा इंटरचेंज करायचं. हा इंटरचेंज, तेच की शिफ्ट करा मीन्स इंटरचेंज. ओके, आणि ह्याला डिवाइड केलं मी. 4 पार्ट झाले मॅट्रिक्सचे. पहिल्या पार्ट्स मध्ये येतोय I3, I3. दुसऱ्यामध्ये 0, तिसऱ्यामध्ये 0 आहे, आणि चौथ्यामध्ये पण 0 आहे. 0. दिस इज माय नॉर्मल फॉर्म. ओके, अँड रँक ऑफ A इज इक्वल टू 3. ओके. आता हे एक्झाम्पल कम्प्लीट करा. ज्यांचं राहिले त्यांनी कम्प्लीट करून घ्या. ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांनी पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊ शकताय. ठीक आहे, स्टार्ट करा. जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. कुठली स्टेप समजली नाही वगैरे काय डाऊट असेल तर विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. नसेल तर कम्प्लीट करायला लागा ते एक्झाम्पल. ठीक आहे, बघा आता सॉल्व्ह करून. ठीक आहे, कम्प्लीट करा. एक 5 मिनिटांनंतर मी दुसरं एक्झाम्पल बोर्डवरती लिहितो इथे. एक्झाम्पल नंबर नेक्स्ट असणार 10. ओके, 10 पासून सुरुवात करूया. मी इथं फक्त बोर्डवरती लिहितोय. एक्झाम्पल नंबर 10. कुणी तर मला मॅट्रिक्स सांगताय काय? मॅट्रिक्स ए. हा, ए फर्स्ट रो. फर्स्ट रो 1 3 4 3. 1 3 4 3. हा. नेक्स्ट 3 3 9 12 9. हा. 1 3 4 0. 4 0. मी याची रँक सांगू का? कोणी फाइंड आउट केली आहे? 1 सर. 2 रँक 1 सर. 1 सर. 2 1 येते ना रँक सर? 2 येते सर. रँक 2 येते One वाटते येते. मला. 2. 2 येते. 2. आय थॉट द रँक विल बी 2. 2 येते. मे बी. नाही तर मला वाटत नाही. मला वाटतं रँक 1 येते बहुतेक याची. 1 येते सर. नाही सर. रँक एकदा चेंज करायचं. 1 आहे सर. रँक 1 येते. रँक 1 1 येते. येते. 1 येते रँक. 1 आहे सर. येस. रँक विल बी 1. रँक 1 येते बघायची. बघा, चेक करा तुम्ही. सॉल्व्ह करा. नाहीतर ओ सांगू ना 1 म्हणलं ना 2 म्हणलं तर 3च्या वर तशी अशी त्याची रँक जाणारच नाही. चेक करा. सर लास्ट एलिमेंट -3 राहतोय, तर मग त्याला इंटरचेंज करायला लागेल ना? त्याला 0 करावंच लागणार आहे कसंही करून. 0 होतच नाही कसं करा. पण केलं तरी. करायचं मॅम. मग डायगोनल करायचं. डायगोनलच्या पोझिशनला 1 करा मग त्याला. मग तसंच केलं की 2 येते रँक. हा, मग रँक 2 झाली मॅम. मग तसं झालं तर रँक 2 येणार. जर 0 तो होतच नाही तो. 0 व्हायलाच पाहिजे. जर नसेल होत तर मग त्याला डायगोनलच्या पोझिशनला शिफ्ट करा आणि त्याला 1 करू शकतो आपण. मग 0 होत हा, नाही तसं आता, आपण केल्यावर त्याला 2 1 करू येते. शकतो. बरोबर आहे. मग देन हा. रँक विल बी 2. काय प्रॉब्लेम नाही. रँक विल बी 2.
रँक 2 येते असं म्हणतायत. कोणाला काही शंका वगैरे आहे का बघा? कोणाला काही शंका आहे रँक 2 ला? एक्झाम्पल 10 ची रँक 1 आहे. 1 येते. रँक 1 येते. ओके, गुड 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 मॅडम. म्हणजे मला सॉल्व्ह करावं लागतंय असं म्हणायचं तुम्हाला. इनडायरेक्टली. सर फॉलो करा एकदा. इनडायरेक्टली. इनडायरेक्टली. सर टू कारण सर, one थर्ड हा. फोर्थ कॉलम थर्ड रो मध्ये -3 येते. मग त्याला 1 करावं लागतं मॅम. शिफ्ट करावं लागतं त्याला. 1 करायला लागते आणि डायगोनल चेंज करायला लागते. हा, डायगोनलच्या ठिकाणी शिफ्ट करायचं आणि त्याला 1 करायचं. सेट. मग रँक 2 येते सर. मग तेच की मग रँक 2 यायला पाहिजे. नॉर्मल फॉर्म त्यासाठी सांगितलंय. फक्त डायगोनल एलिमेंट एक्झिस्ट व्हायला पाहिजेत अँड दॅट शुड बी 1 अँड रिमेनिंग ऑल आर शुड बी 0. दॅट इज द नॉर्मल फॉर्म. वी आर सपोज टू बी ऍडजस्ट that matrix in that format only. After that we are supposed to consider the order of the unit matrix. Okay, बघा मी सॉल्व करतो आता. मी काय काय केलं मला माहित नाही. आता मी चालू करतो. लीडिंग एलिमेंट तर 1 आहे. नेक्स्ट बाय R2 minus 3 times R1. हा, ट्रान्सफॉर्मेशन बघा. 1 3 4 3. नेक्स्ट हा आला 0, हा आला 0 0 0 0. बरोबर आहे. नेक्स्ट हा पण 0 येतो, हा पण 0 येतो आणि इथं येत आहे 0 -3. ओके. नेक्स्ट मेक दिस कॉलम एलिमेंट 0 3 बाय. आणि लवकर संपायला पाहिजे एक्झाम्पल. C2 minus 3 times C1, C4 minus 3 times C1 and C3 minus 4 times C1. Okay, 1 0 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 -3. ओके. नेक्स्ट आता बघा सगळे एलिमेंट 0 झालेत पण हा -3 प्रेझेंट आहे. आता ह्याला काही पण करून तुम्ही 0 करू शकत नाही, किंवा ह्याला मल्टिप्लाइड बाय 0 केलं तरी 0 होतं, किंवा +3 ऍड केलं तरी 0 होतं. आपण रो किंवा कॉलम मध्ये कुठलाही नंबर ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही किंवा मल्टिप्लाय पण करू शकत नाही 0 नी. तर मला त्याची पोझिशन चेंज करावं लागेल. आय विल सपोज दिस आय वॉन्ट टू चेंज दिस C4 बाय C4 इंटरचेंज विथ C2, माय फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. त्याला सेकंड डायगोनल एलिमेंटच्या पोझिशनला शिफ्ट करायचं अगोदर. 1 0 0 मतलब शिफ्ट करताना हा येणार 0 0. ओके. आता बघा 0 -3 0 0 0 0 आलं का बरोबर? 0 हा. नेक्स्ट हा C3 वरती शिफ्ट करा बाय. मी मगाशी पण सांगितलं होतं 0 रो शुड बी प्रेझेंट ऍट द बॉटम. R3 इंटरचेंज विथ R2. R2. ओके. बाय. मॅट्रिक्स कसा आला? मी काय करतो ह्याला डिवाइड करतो. R3 डिवाइडेड बाय व्हॉट इज दॅट -3. R3 डिवाइडेड बाय -3 इंटरचेंज विथ R2. ओके. म्हणजे माझं एक ट्रान्सफॉर्मेशन कमी लिहावं लागेल मला. येतं लक्षात? 0 0 0. त्याला -3 ने डिवाइड केल्यामुळे किती येतं? ते 1 होतं ते. आलं का लक्षात? हा आलं 1. इंटरचेंज विथ वरती गेला, खाली आलं. मग आता तो मॅट्रिक्स डिवाइड करा. आलं का? नॉर्मल फॉर्म कसा येणार हे बघा असा. I2 0 0 and the rank will be 2. ठीक आहे. आलं लक्षात? हे वरचं क्लीन केलं तर हे असेल माझा आन्सर. सर्वांना लक्षात आलं असेल ना? भरपूर लोकांनी 1 1 सांगितलं होतं. मला पण वाटलं होतं 1 येतोय, Yes sir. पण तो एलिमेंट राहतो शिल्लक तिथे शेवटी. लक्षात ठेवायचं व्यवस्थित ते. चुका व्हायला नको आहेत. 10वं एक्झाम्पल चालू आहे आपलं आता. म्हणजे 20व्या एक्झाम्पल नंतर एक्सेप्ट करतो की मॅक्सिमम मुलांचं बरोबर यायला पाहिजे. रँक विल बी 2. इट इज द आन्सर. ओके. ज्यांचं राहिलं त्यांनी कम्प्लीट करून घ्या. पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 12. मी इथं लिहितो. हा. टेल मी द एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 12. Let A is equal to 1 2 1 2 -1 3.
हा नेक्स्ट. 3 minus 1, 2, 1. लास्ट रो. 2 minus 2, 3. 2. 2 मॅडम तुमचा आवाज minus 2. 2. 2. एवढंच 1 आहे का? minus 1. 1 minus 1. हा 1 minus 1 minus 1. हा दिस इज सर 4. रँक 3 येते. ह्याची रँक 3 येते का? हा 3 येते. मी सांगितलं ना रँक 3 किंवा 2 असणार. तुमचं नशीब एवढं चांगलं पाहिजे की रँक 1चं एक्झाम्पल यायला पाहिजे आणि तुमचं नशीब जास्त खराब पाहिजे की रँक 4चं एक्झाम्पल येणार मग तिथं. तुमचं नशीब जर चांगलं असेल तर रँक 2 आणि 3 मध्येच येते. ओके. प्रिडिक्ट करायचं नाही, आन्सर प्रिडिक्ट करायचं नाही, हे माझं ऑब्झर्वेशन आहेत जे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, हे सॉल्व्ह करा. 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. रँक 3 कोणी सांगितलंय? संस्कृती कदम आहे का? हॅलो संपदा गवळी. गवळी मॅडम. गवळी मॅडमने आन्सर सांगितलं की रँक इज 3. येस 3. हा ओके गुड. रँक 3 सांगितलंय. ते रँक 2 पण तुम्ही सांगितलं होतं काय? हो सर. मग करेक्ट आहे मॅडमचं, काय प्रॉब्लेम नाही. रँक इज 3. सॉल्व्ह करायला लागा. ठीक आहे. तीन मिनिटात आपल्याकडे. सॉल्व्ह करा, नंतर बघू आपण पुढच्या सेशनला परत अजून जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करूया.